देश की ये सरकार चलाए रहे भड़वे है और 100 में से 90 इनमें से रंडवे है. तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. सध्या आपल्या देशाची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये जर एखादा कोणी व्यक्ती माझ्या समोर आला आणि मला म्हणाला की सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा, इमानदारीने सांगतो, एक असा हात फिरून कानाखाली देईल ना त्याच्या गालावरती. कारण सध्या आपल्या देशाची सत्ता ही इतक्या नालायक नेत्यांच्या हातामध्ये गेली आहे की त्याला तोडच नाही. सध्या आपल्या देशातली सरकार एक योजना राबवत आहे जी अत्यंत शांतता, सुव्यवस्था आणि पारदर्शकतेत पार पडत आहे. ती म्हणजे बलात्कारी बचाव योजना, ज्या अंतर्गत या सरकारने आसाराम बापू, राम रहीम, बिल्किस बानो केस मधले बलात्कारी तसेच कुलदीप सेंगर अशा बलात्कारांना जामीन मिळवून दिले आहे. 2017 मध्ये यूपीच्या उन्नाव गावातील कुलदीप सेंगर नावाचा एक आमदार त्या गावातील एका 17 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करतो आणि जेव्हा ती मुलगी पोलिसांमध्ये केस दाखल करण्यासाठी जाते तेव्हा पोलीस तिची एफआयआर घेत नाही. रागात येऊन कुलदीप सेंगरचा भाऊ त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलाला खूप मारहाण करतो आणि तिथले नालायक पोलीस त्या गुंडांना पकडण्याच्या ऐवजी उलट त्या मुलीच्या वडिलांवरतीच एफआयआर दाखल करतात. त्यांना अटक होते आणि कस्टडीमध्ये त्यांची हत्या सुद्धा होते. आता वैतागून जेव्हा ती मुलगी आपल्या 2 नातेवाईकांसोबत गाडीने कोर्टामध्ये जात असते केस दाखल करण्यासाठी, तेव्हा कुलदीप सेंगर आपल्या एका ट्रकने त्या मुलीचा ऍक्सिडेंट करतो, ज्यामध्ये ती मुलगी अत्यंत भयंकर जखमी होते आणि त्या मुलीचे जे 2 नातेवाईक असतात ते जागेवरच मृत्यू पावतात. आणि शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने ती मुलगी तेथील मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हा कुठेतरी तिचा आवाज ऐकला जातो आणि कोर्ट कुलदीप सेंगरला लाईफ इम्प्रिझनमेंटची सजा सुनावते. पण थांबा, असे समजू नका की या मुलीला न्याय मिळाला, कारण डिसेंबर 2025 मध्ये कोर्ट या कुलदीप सेंगरकडून 15 लाख रुपयांची फाईन घेते आणि याला जामीन देऊन टाकते. म्हणजे विचार करा, आपली सरकार आणि न्यायपालिका सुद्धा किती भ्रष्ट झाली आहे. आणि फक्त कुलदीप सेंगरच नाही तर बोटावर मोजता येणार नाहीत इतक्या बलात्काऱ्यांना या 3 महिन्यामध्ये जामीन मिळाली आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं, जनता जर अशीच शांत राहिली, तर येणाऱ्या काहीच वर्षांमध्ये आपल्या देशाला पुन्हा एकदा गुलाम बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.